अब बात करेंगे मुंबई हाई कोर्ट की, जिसने उद्धव सरकार को एक बड़ा झटका देते हुए कांजूर मार्ग मेट्रो कार शेड की प्रोजेक्ट पर तत्काल प्रभाव से रोक लगा दिया है। मुंबई हाई कोर्ट ने एमएमआरडीए को काम को निलंबित करने और भूखंड को वैसा ही रखने का निर्देश जारी कर दिया है। इसके अलावा कोर्ट ने जमीन के हस्तांतरण पर भी रोक लगा दी है। आपको बता दें कि केंद्र सरकार ने कांजूर मार्ग में भूमि के स्वामित्व को उच्चतम न्यायालय में स्थानांतरित करने के जिला कलेक्टर के फैसले को चुनौती दी थी, जिस पर आज सुनवाई हुई। अदालत ने कहा कि मामले में अंतिम सुनवाई फरवरी महीने में की जाएगी। इसी बीच पूर्व मुख्यमंत्री और नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस ने अदालत के फैसले के बाद राज्य सरकार पर जमकर हमला बोला। मी या संदर्भात सभागृहामध्ये परिस्थिती स्पष्ट केली होती की अतिशय इल्लीगल ऑर्डर या ठिकाणी जो राज्य सरकारने एमएमआरडीएला ती जागा देण्याचा दिलाय तो चुकीचा आहे आणि स्वतः सौनिक कमिटी जी राज्य सरकारने तयार केली होती त्या कमिटीतही ते नमूद करण्यात आलं होतं। तथापि केवळ इगो करता या ठिकाणी तशा प्रकारचा ऑर्डर काढण्यात आला। ती लँड कालही डिस्प्यूटमध्ये होती, आजही डिस्प्यूटमध्ये आहे आणि आता तर उच्च न्यायालयाच्या ऑर्डरने तिथलं काम थांबवायला सांगितलंय। कलेक्टरचा ऑर्डर स्टे केलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काम होऊ शकत नाही। माझा अतिशय बेसिक या संदर्भातला मुद्दा असा आहे की ती लँड क्लिअर असली, एका मिनिटाकरता आपण समजू क्लिअर असली, तरीही तिथे कारशेड नेणं चुकीचं आहे। कारण सौनिक समितीने सांगितलं की तिथे कारशेड केलं तर मेट्रो 4 वर्ष डिले होईल आणि 5000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भूर्दंड हा त्याच्यावर लागेल। हे इतकं स्पष्ट असताना राज्य सरकार हा अट्टहास का करते आहे? ज्या कारशेडला आरेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि एवढंच नाही तर जो रिपोर्ट होता त्याला देखील त्यांनी एक्नॉलेज केला आहे। ज्या रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे की आरेच्या जागेवर जेवढी झाडं आहेत म्हणजे ती होती त्या सगळ्या झाडांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं असतं, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन दिलं असतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतलं असतं, तेवढं मेट्रोच्या 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये होतं। एवढंच नाही तर सौनिक समितीने क्लिअर कट सांगितलं आहे की त्या ठिकाणी होणारं मेट्रोचं जे काही डेपो आहे हा ग्रीन आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही। आणि त्याच्या अगेन्स्ट सौनिक समिती रिपोर्टमध्ये हे देखील आलेलं आहे की आता आपण जिथे नेतोय तिथे पर्यावरणाची हानी होणार आहे। आणि मग असं सगळं असताना केवळ आणि केवळ आपल्या इगो करता अशा प्रकारे मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करताय। आमची आजही मागणी आहे की आपला इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला आरेची जागा दिली आहे, फार थोडी जागा आता लागणार आहे। ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे, पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना 2021 साली मेट्रो आपण देऊ शकतो, त्यामुळे ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे।